हाय, हॅलो, नमस्कार. ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हे इथे मी स्वतः ड्रॉ केलेला कटोरी पॅटर्न आणि कटिंगसुद्धा पॅटर्न मी जे पॅटर्न कस्टमरला देते आहे किंवा माझ्या भगिनींना देते आहे तेच पॅटर्न तुम्हाला इथे एका कपड्यावर ड्रॉ करून दाखवणार आहे. आणि माझ्याकडे असे कटोरी प्रिन्स बोटनेक असे विविध प्रकार तुम्हाला मिळतील जर हवे असल्यास. आता इथे मी 1 मीटर कॉटनचा ब्लाऊज पीस घेतला आहे. त्या ब्लाऊज पीसची जी ओपन बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि फोल्डेड बाजू आहे ती विरुद्ध साईडला आहे, म्हणजे अपोजिट साईडला आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे हे पॅटर्न कसे पद्धतीत ड्रॉ करणार आहे ते. आता इथे हा बॅक साईड घेतला आहे मी. बॅक साईडचा गळ्याकडचा भाग हा फोल्डेड साईडला ठेवायचा असतो, म्हणजे जो बंद बाजू असते तिथे ठेवायचा असतो. अशा पद्धतीत तो ड्रॉ करून घ्यायचा. मार्करच्या साहाय्याने किंवा चॉकच्या साहाय्याने तुम्ही ते मार्क करून घेऊ शकता. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथे ड्रॉ करून दाखवते बघा. जसा पॅटर्न आहे सेम तशा पद्धतीत ड्रॉ करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं नाही, कारण मी आता 36 साईजचा पेपर पॅटर्न आहे, तर मी 9 चोक 36 अधिक 1.5 इंच असं मार्जिन ठेवलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही मार्जिन ठेवायची गरज नाही, जसा आहे तसा पॅटर्न तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन ऑलरेडी ठेवलेली आहे. इथे टक्स मार्किंग केली आहे. तुम्ही छातीचा 12वा भाग घेऊन टक्स मार्किंग करू शकता. एवढी तुमची छाती आहे तेवढी तुम्ही टक्स मार्क. आता इथून गळ्याकडच्या साईडून 4 इंच आणि उभा 4.5 असा टक्स बॅक साईडला मारायचा असतो. इथे मी फ्रंट साईड घेतली आहे. कटोरी भागाचा फ्रंट साईड जो पुढचा भाग तो आता अशा पद्धतीत ठेवून ड्रॉ करून घ्यायचा आहे. जसा पॅटर्न दिला आहे सेम त्याच पद्धतीत ड्रॉ करून घ्यायचा आहे. ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे पेटवार पॅटर्नचे ब्लाऊज, तसेच आरी वर्क तुम्हाला हवं ते तुम्ही शिकू शकता त्यामध्ये. आता इथे कटोरीचा भाग आहे. इथे तुम्हाला फक्त दाखवते की 1.5 इंचाची शिलाई आणि वरती टक्स घेतला आहे तो 2 पावणे 2 2.5 इंचाचा आहे. प्रथमतः मी इथे बाही बघते आधी, कारण हे सगळं इथे बाही पुरणार नाही, त्याच्यामुळे बाही आधी आपण ड्रॉ करून घेऊया. इथे बाही अशी ॲडजस्ट होत नाही आहे त्या साईडला, म्हणून मी डाव्या साईडला फोल्डेड साईडला म्हणजे जी ओपन साईड आहे तिथे मी ही बाही ड्रॉ करून घेते. आता तुम्हाला बाही पुरत नाही म्हणून तुम्ही शॉर्ट बाही ड्रॉ केला तसं चालणार नाही. जी आहे तशीच, पण कपडा पुरवून तुम्ही ती बाही कट करायची आहे. बाहीमध्ये अजिबात कटिंग करायचं नाही. जसं सेम आहे तीच बाही ठेवायची आहे. आर्महोल मोजून बाही आपण कट करून देतो. आता एक सांगायचं म्हटलं, हा फ्रंट साईड आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी ते सांगते. हा बॅक साईड आहे आणि हे 4.5 इंचाचं टक्स आहे. पाव इंच घेऊन टक्स मारायचा, साईडला पाव आणि दुसऱ्या साईडला पाव. आता पाठचा भाग जर तुम्हाला मोठा हवा असेल, पाठचा गळा, तर वरती टेप ठेवायची आहे आणि तुम्हाला जेवढा गळा हवा आहे तेवढा तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि ड्रॉ करताना जेवढा गळा आहे प्लस अर्धा इंच ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता हा माझा ऑलरेडी गळा मी 9 इंचाचा ड्रॉ केलेला आहे. तुम्ही 10 इंच, 11.5, 10.5 इंच, 11 इंच तुम्हाला हवा तसा तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. इथे अशा पद्धतीत मी ड्रॉ करून घेते अर्धा इंच ठेवून, कारण अर्धा इंच पायपिंगला जाणार गळपट्टी लावायला.
त्याच्यामुळे तो ऑलरेडी आपण इथे अर्धा इंच ड्रॉ करून घेऊन कट करून घ्यायचा आहे. आता वरच्या साईडला सांगते, जेव्हा आपण जॉईन करतो पाठचा भाग आणि पुढचा भाग, बरोबर, तर तो पाऊण इंचावरच तुम्ही जॉईन करायचा आहे. त्याच्यामुळे तुमची शोल्डर उतरणार नाही. हे मी कसं असतं, अर्धा इंच घेतला तर दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचा, नाही तर एक साईडला पाऊण, एक साईडला अर्धा, असं चालणार नाही. त्याच्यामुळे शोल्डर डाऊन होणार. तर तुम्ही इथे सांगते, बॅक साईड आहे. बॅक साईडला जर तुम्हाला मोठा ब्लाऊज नको आहे, 13 इंचाचा ब्लाऊज हवा आहे, मग तुम्ही काय करणार, 13 + 1 = 14, म्हणजे 13 + 1 इंच मार्जिन, म्हणून 14 इंचावर तुम्ही नॉच करून घेणार. अशा पद्धतीत 14 इंचावर लाईन मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीत जर ब्लाऊज तुम्हाला लहान हवा असेल तर, आणि 14 इंचाचा हवा असेल ना, तर तुम्ही हाय तसाच ठेवायचा. आणि ही नॉर्मल साईज आहे, ह्याच्यापेक्षा मोठे ब्लाऊज नसतात. आणि जर तुम्ही 1 इंच पाठच्या भागी कमी केलात, तर पुढच्या भागात फ्रंट साईडला सुद्धा अर्धा इंच कमी करायचं आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर पाठी 1 इंच कमी केल्यानंतर पुढच्या भागाला तुम्ही अर्धा इंच कमी नाही केलं तर ती मोठं होणार. म्हणून ही एक टीप तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीत आता ही कटोरी जशी मी ड्रॉ केलेली आहे, जशी मी पेपर पॅटर्न ठेवला आहे, सेम त्याचने तुम्ही आखून घ्यायचं आहे. आता 36 साईजचा मी ठेवते, म्हणजे छाती 36 असणारा ब्लाऊज. जर तुमची छाती 36 असेल तर ती 36 छातीचा ब्लाऊज चा पेपर पॅटर्न आहे. आता 28 साईजचा जर तुमची छाती असेल तर 28 साईजचाच ब्लाऊज लावायचा, पेपर पॅटर्न ड्रॉ करायचा. 30 साईजचा असेल तर 30 साईजचाच पेपर पॅटर्न ड्रॉ करायचा. असं आहे. माझ्याकडे 28 ते 50 पेपर पॅटर्न आहे, डायरेक्ट रेडी टू वियर. ठीक आहे. आता हे इथे 1.25 इंच उभा मार्जिन घ्यायचं, 1.25 इंच, आणि साईडला इथे मी घेते 1.5 इंच, आणि ह्या साईडला घेते 1.5 इंच. अशा पद्धतीत क्रॉस रेषा मारून घ्यायची. आता पुढच्या साईडला तुम्ही अर्धा इंच कमी केलं तर कटोरीतसुद्धा अर्धा इंच कमी करावं लागेल. ठीक आहे. अर्धा इंच कमी करायचं. पाठच्या भागी 1 इंच कमी केला तर पुढच्या भागात अर्धा इंच कमी करायचं. आता इथे स्लीव्जचं सांगते. स्लीव्ज जर तुम्हाला मोठी नको असेल, तुम्हाला शॉर्ट स्लीव्ज लागते, तर माझ्या स्लीव्जची उंची आहे 6 इंच, मग मला 5 इंचाची स्लीव्ज हवी आहे, तर तुम्ही वरून 5.5 इंचावर मार्किंग करायचं, कारण अर्धा इंच वरच्या शिलाई मार्जिनला जातं आपलं. ठीक आहे, बरोबर ना. तुम्ही शिवत असाल, तुम्हाला माहिती असणार की कसं म्हणजे ॲडजस्ट. आणि जर अस्तरची बाही कट करायची आहे, बरोबर, हा पेपर पॅटर्न ड्रॉ करून अस्तरची बाही तुम्ही सिम्पली करू शकता, कटिंग करू शकता. आता इथे मी घेतली आहे क्रॉस पट्टी, जो पुढच्या भागाचाच आहे. आता पुढच्या भागात काय येणार, फ्रंट, कटोरी, क्रॉस पट्टी, असे 3 भाग येतात. मग त्या क्रॉस पट्टी घ्यायची. क्रॉस पट्टी बघा मी कशी आखून घेते, तशीच आखून घ्यायची. आणि ह्या क्रॉस पट्टीमध्ये खाली अर्धा इंच, वरती जॉईंटला अर्धा इंच मार्जिन दिलेली आहे. एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज नाही. काही लोकांना मार्जिन घ्या म्हणून सांगतात, पण नाही, मी तसं करून नाही देत. मी एक्स्ट्रा मार्जिन देते आणि एक्स्ट्राची अर्धा किंवा पाऊण इंच वाढवून देते योगपट्टी, कमी जास्त झाली तर. कारण नवीन शिकणाऱ्या माझ्या भगिनी असतात, त्यांना समजत नाही, तर अशा पद्धतीत मी कट करून देते. आता ही अर्धा इंच, आता इथे तुम्ही 1 इंच कमी केलात पाठच्या भागाला. परत एकदा सांगते, पाठच्या भागात 1 इंच कमी केलं तर कटोरीमध्ये अर्धा इंच कमी करायचं, पुढच्या भागात अर्धा इंच कमी करायचं, आणि क्रॉस पट्टीला अर्धा इंच कमी करायचं. आलं का लक्षात? हां. आता इथे मी कटिंग करून घेते पटापट. बघा कशा पद्धतीत कटिंग करते. समजलं ना तुम्हाला? आणि जर तुम्हाला 14 इंचाची हे हवी आहे, ब्लाऊज हवा आहे, तर तुम्ही काय करणार, हाय तसा पेपर ड्रॉ करणार. 13 इंचाचा हवा आहे तर तुम्ही काय करणार, 1 इंच कमी करणार, आणि पुढच्या भागात अर्धा इंच, आणि कटोरीमध्ये अर्धा इंच, योगपट्टीला अर्धा इंच, असं. आणि जर तुम्ही पाठी अर्धा इंच कमी केलात,
अर्धा इंच कमी केलात तर पुढे तुम्ही पाव इंच, कटोरीला पाव इंच आणि योकपट्टीला पाव इंच अशा पद्धतीत तुम्ही ते कट करून घ्यायचं आहे. समजलं का? व्हिडिओ खूप मोठा होतो, मग थोडा स्पीड वाढवला आहे, तर नीट समजून घ्या आणि काही नाही आलं तर विचारा. इथे आर्मोल शेप वगैरे मी दिलेला आहे. आर्मोल शेप माझा जो आहे तो मी दिलेला आहे. तुम्हाला एक्स्ट्राचा मार्जिन वगैरे काहीही वाढवण्याची गरज वाटत नाही. जसा आहे तसा पेपर ड्रॉ करून घ्या. इथे क्वांटिटीपेक्षा ना क्वालिटीकडे जास्त महत्त्व द्या. जसं तुम्हाला ब्लाऊज शिवता येईल, तुमचे कस्टमरसुद्धा असेच वाढत जातील. कस्टमरचा जर एखादा ब्लाऊज असेल तर त्याचं मेजरमेंट घ्यायचं, छाती किती आहे, मग त्याचं अर्धा इंच लुझिंग ठेवायचं. ब्लाऊज असेल तर, अंगावर असेल तर फिटिंगचं माप टाकायचं, अर्धा इंच लुझिंग ठेवायचं नाही. उंची किती आहे, परत त्याची मुंडा किती आहे, आर्मोल किती आहे, तो सगळा मोजून घ्यायचा आणि नंतर फिटिंगच्या जेव्हा टायमाला फिटिंग करून घ्यायचं. ते काय सगळं तुम्हाला येत असेल. तर आता माझा हेतू असा आहे की माझ्या पेपर पॅटर्नवरनं ब्लाऊज कसा मी शिवते ते तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न. सो बघाच. आता इथे पाठचा मी जो टक्स घेतला होता गळ्याकडनं 4 इंच उभा 4.5 इंच, तो मी इथे स्टिच करून घेते. आता कशा पद्धतीत स्टिच करते ते तुम्ही बघू शकता. तर पाव इंच घेऊन स्टिच करून घ्यायचा आहे. आपण अर्धा इंच घेतला होता, आठवते का? कमरेचा चौथा भाग 28 असेल कंबर, तर 7 चोक 28, 28 अधिक अर्धा इंच टक्ससाठी अर्धा इंच. का बरं? पाव इंचचा जो टक्स असतो तो आपण, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं कमरेचं बाप. आणि छातीचं काय असतं? 9 इंच, 9 चोक 36, 36ची जर छाती असेल तर 9 चौथा भाग 9 अधिक अर्धा इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. मी अर्धा इंच का घेतलं? लुझिंगसाठी. काही लोकांना लुझिंग, जे वयस्कर लोक असतात, आपल्या आपल्या आईच्या वयाच्या असतात, त्यांना लुझिंग हवं असतं, मग त्यांना अर्धा इंच घ्यायचं. आणि जर जे आपल्यासारखे भगिनी असतात त्यांना लुझिंग नको असतं, त्यांना फिटिंग हवं असतं, मग ते अर्धा इंच घ्यायचं नाही, असं करायचं. आता हे सगळं अशा पद्धतीत स्टिच करून घेते आहे. इथे मी अर्धा इंच स्टिच करून घेतलं आहे बघा. टक्स म्हणजे अर्धा इंचच समजा, पाव इंच. इथे पाव तिथे पाव, ठीक आहे. इथे पाव, एका साईडला पाव इंच, दुसऱ्या साईडला पाव इंच, म्हणजे 2 टक्स अर्धा इंचाचे. हे लक्षात ठेवा. आता इथे थोडं कुरिअरवाला आलेला, मग उठून गेले, सो जाऊ दे. इथे आता कटोरीचा भाग आहे, तर वरती मी 2.25 इंच घेतलं होतं. मग ॲक्च्युली मी थोडं अर्धा इंच वाढवलं कारण पपसाठी. तर तुम्ही 2.25 किंवा 2 इंच घेऊ शकता. आता 1.5 इंचाची शिलाई मार्जिन देऊन क्रॉस शिलाई मारून घ्यायची. मी कशी मारते क्रॉस शिलाई ती मला दिसतच असेल, तसं तुम्ही मारून घ्या. अशा पद्धतीत जर फिनिशिंग तुम्ही जर ब्लाऊज शिवला ना, तर तुमचं माप कुठेच चुकणार नाही, याची गॅरंटी. आता इथे नख मारून घ्यायचं. म्हणजे कसं आहे, आपण जेव्हा शिवतो ना त्यावेळी 1-2 शिलाई मारतो आतल्या साईडने, वरच्या बाजूने ते असं फुगल्यासारखं वाटतं, मग ते आपण नख मारलं की प्लेन फिनिशिंग वाटते. तशा पद्धतीत शिवून घ्यायचं आहे. तर इथे 2.25 इंच, जशी पहिल्या याला 2.25 घेतलं, दुसऱ्या याला पण 2.25च घ्यायचं. नाही तर एकाचं 2 आणि दुसऱ्याचं 2.5 घ्यायला तर ते चालणार नाही. एक मोठा एक छोटा येणार. मग ते जसं पहिल्या इथे घेत आहे तसं दुसऱ्या इथे घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. आता दोन्ही भाग सेम आहेत. दोन्ही भागाला कटोऱ्या कशा जॉईन करायचा ते मी दाखवते. आता हे जॉईन करून घ्यायची कटोरी.
आणि कटोरी जॉईन करताना तर माझ्या मते तरी अंदाज मी खालून जॉईन करते, म्हणजे खालच्या पार्टमधून. आणि वरतीच तुम्ही गळ्याकडनं जर जॉईन कराल ना तर तुमचा तो 5-5.25 इंचाचा जो मुंडा घेतलेला असतो तो कमी पडतो. तर मी इथून खालून घेते, कारण मी कटोरी जी मापात काढलेली आहे ती मला खालून लावल्यामुळे पुरते. मी अशा पद्धतीची डबल शिलाई मारून घेणार आहे. एक शिलाई मारणार, त्याच्यावर दुसरी शिलाई मारायची, म्हणजे काय होतं, समोरून जेव्हा आपण तो ब्लाऊज घालतो त्यावेळी ते शिलाई दिसत नाही. इथे पुरेपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही नीट समजून ब्लाऊज शिवून घ्या. आता इथे नखं मारून घ्यायची आणि क्रॉसपट्टी लावून घ्या. पण आधी मी फ्रंट साईडला कटोरी लावून घेते, नंतर क्रॉसपट्टी लावणार आहे तुम्हाला समजण्यासाठी. नाही तर मी काय करते, जेव्हा फ्रंट साईडला कटोरी लावते आणि लगेच योगपट्टी लावून टाकते, कारण पटापट एका दिवसात 4 ते 5 ब्लाऊज होतात. मग तुम्हाला हे समजून तुम्हाला समजण्यासाठी मी एक पार्ट जॉईन करते. कशा पद्धतीत करते ना ते तुम्ही बारकाईने बघा, लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला येईल. ठीक आहे. आता इथे पण दुसरा पार्ट मी घेतला आहे आणि स्टिच करून डबल शिलाई मारून घेतली. अशा पद्धतीत मारते आणि नखाच्या साहाय्याने फिनिशिंग देते. नेहमी नखाच्या साहाय्याने फिनिशिंग द्यायचं, इस्त्री करायची गरजच भासणार नाही. आता इथे योगपट्टी लावणार आहे. याला तुम्ही काय म्हणता, क्रॉसपट्टी की योगपट्टी? तर मी तर इथे क्रॉसपट्टी बोलते. आता क्रॉसपट्टी म्हणजे काय, तर ब्लाऊजला क्रॉसमध्ये पट्टी लावायची असते. आता कशा पद्धतीत, आता फ्रंट जो आपण जॉईन केलेला भाग असतो तो सरळ ठेवायचा आणि क्रॉसपट्टी असते ती उलटी ठेवायची आणि सरळ अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन, फक्त अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन पट्टी लावून घ्यायची. अशा पद्धतीत मी दोन्ही भाग सेम लागले पाहिजे, अजिबात कपडा इकडे तिकडे होता नाही. आणि थोडंसं जेव्हा शिलाई मारतो तेव्हा पुढचं टोक कापून घ्यायचं अशा पद्धतीत आणि वरून दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारलात ना, ब्लाऊजची पट्टी असते जी आपण फ्रंट साईडची जी कंबरपट्टी असते ना ती नीट बसते आणि आपला ब्लाऊज असतो तो फिटिंगला सुंदर बसतो. कुठे इकडे तिकडे फुगा चुना येत नाही. अशा पद्धती थोडं स्पीड आहे, तर स्पीड असल्यामुळे व्हिडिओ मोठा आहे म्हणून स्पीड आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी मी कुठेही स्किप न करता ब्लाऊज शिवलेला आहे आणि कशा पद्धतीत शिवला आहे तो स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे तो मोठा झाला आहे व्हिडिओ, पण स्पीड जास्त आहे त्याच्यात. पण तुम्हाला ते समजण्या इतपत तरी स्पीड आहे, तर तुम्ही ती बघून घ्या कशा पद्धतीत मी शिवले. आता इथे मी गळपट्टी काढून घेतली बाजूला आणि ही आपली स्लीव्ज आहे ना, ती स्लीव्ज आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. आता कशी पद्धतीत जॉईन करायची ती बघा. आता इथे मी स्लीव्ज कशी जॉईन करते, खांद्याच्या साईडला, नाही तर गळ्याला तुम्ही स्लीव्ज लावाल, खांद्याच्या साईडला स्लीव्ज घ्यायचे, उलट्या साईडने घ्यायचे, उलटी घ्यायची आणि जो फ्रंट साईड आहे तो सरळ ठेवायचा आहे. म्हणजे ज्याला आपण स्लीव्ज लावणार तो खालचा फेब्रिक सरळ ठेवायचा आणि स्लीव्ज उलटी ठेवायची. ठीक आहे. अशा पद्धतीत शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचावर. अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं, फक्त इकडे तिकडे पाऊण एक होता नाही, अर्धा इंच. ठीक आहे. अर्धा इंचावर शिलाई मारून घ्या आणि डबल शिलाई मारा. इथे कुठेही कमी जास्त झालेला नाही, तुम्हाला दिसतच असेल. फक्त एवढंच की माझं हे मध्ये थ्रेड सारखा निघत होता, त्याच्यामुळे मी थोडं मध्ये दाखवण्याचा पण प्रयत्न केला आहे, कारण एवढं पण लोड होत नाही आणि माझ्याकडे कसं व्हिडिओ मोठा झाल्यामुळे ना तो अपलोड व्हायला पण खूप वेळ लागला. सो तुम्ही समजून घ्या. आता हे जे आहे ना, जिथे मी शिलाई मारली ना त्याच शिलाईवर शिलाई मारायची आहे. बाजूला
अलीकडे अजिबात मारायची नाही, कारण तुम्ही जी शिलाई मारणार ती शिलाई आणखी एक शिलाई मारली तर ती दाबली जाते. कारण जर बाजूला जर शिलाई माराल डबल, तर तुमचे तर बाहेर जेव्हा घालणार त्यावेळी बाहेर अशा तुम्हाला ते टाके दिसल्यासारखे होणार. तसं होता नाही, फिनिशिंग यायला पाहिजे. म्हणून आता पूर्ण स्लीव्स लावून घ्यायची. दोन्ही साईडची स्लीव्स लावून घ्यायची, अशा पद्धतीत लावून घ्यायची. आता स्लीव्स लावताना थोडा कपडा तो मी कट करून घेतला. जेवढा आपल्याला हवा तेवढाच आपण घ्यायचा, बाकीचा कट करून टाकायचा. आता मी बघते जॉईन करून फ्रंट भाग आणि बॅक साईडचा हा बरोबर होतो की नाही, मिळता जुळता झाला की नाही. तर माझा हा परफेक्ट बसला तर तुमचं पण बसेल, कारण तुम्ही माझ्या पद्धतीत जर ब्लाऊज शिवला तर. आता इथे मी फ्रंट साईडला ना जे योगपट्टीला आपण कंबरपट्टी लावतो बघा, मग तसं लावणार आहे. इथे मी कपडा कट करून घेते 1 इंचाचा. डबल फोल्ड मारायची आणि शिलाई मारून घ्यायची. डबल फोल्ड मारायची असते त्याला आणि शिलाई मारून घ्यायची, निघू नये म्हणून. आता फ्रंट जो भाग आहे ना तो सरळ ठेवायचा. कुठचं पण जॉईन करताना फ्रंटचा भाग म्हणजे सरळ ठेवायचा आणि जी पट्टी आहे ना ती उलटी ठेवायची. वरची कंबरपट्टी आहे ती उलटी ठेवायची. ब्लाऊज शिवायला खूप सोपं आहे. फक्त कसं असतं, आत्मविश्वासाची फार गरज असते आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवा आणि स्वतः कामाला लागा. हेच माझा व्हिडिओ जर तुम्हाला जरा तरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर करणार आहे. जरा लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. ओके, एवढं डिटेलमध्ये कोण सांगणार नाही, पण मी पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीत दुमडपट्टी लावून घ्यायची. दुमडपट्टीवर शिलाई मारायची, पट्टी दुमड करून शिलाई मारायची आणि झालं आपलं. आणि आणि आणखी एक आहे, ही कंबरपट्टी दुमडपट्टी असे 2 नावं आहेत त्यांना. आणि जर तुम्ही काय करू शकता, हा पूर्ण स्टिच करून ना सगळ्या म्हणजे पुढच्या भागाला, पाठच्या भागाला, ह्या साईडच्या भागाला असं तुम्ही एकदम लावू शकता. पण मी एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कशा पद्धतीत लावायची ती तुम्हाला समजण्यासाठी. आणि योगपट्टी डबल करून पण आपण स्टिच करू शकतो. आता ते नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यामध्ये मी योगपट्टी डबल कशी लावायची हे दाखवणार आहे. जसा पहिलावाला भाग मी ते हे केलं आहे, शिवून घेतलं आहे, तसंच अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन दुसरासुद्धा शिवून घेणार आहे. एक्स्ट्राचा हा जो कपडा आहे तो कट करून घेते, कारण आपण पट्टी घेतली होती कंबरपट्टी. आता डबल दुमड मारून शिलाई मारून घ्यायची आहे, डबल पट्टी.
फिनिशिंगमध्ये जर ब्लाऊज शिवला ना तर ब्लाऊज पण सुंदर दिसतो. प्रत्येक पार्टला फिनिशिंग करायची. ब्लाऊज पूर्ण झाला की तो मस्त आणि व्यवस्थित दिसतो आणि घालायला पण कम्फर्टेबल वाटतो. आता स्लीव्ज दोन्ही असे जॉईन करून घेते. स्लीव्ज आणि कंबर जॉईन करून घ्यायची आणि बघायचं आपल्याला काय बरोबर आहे का कुठे. तर मी शिवते आहे ना तो माझा बरोबर आलेला आहे. तशा पद्धतीत तुमची शिवून आला पाहिजे. आता इथे कुठेही वर खाली झालेली नाही आहे. स्लीव्ज ते दाखवत आहे बघा. एका लाईनीत आलेली आहे. तशाच पद्धतीत आली पाहिजे एका लाईनीत. आणि जो उर्वरित भाग आहे तो काढून टाकायचा. जे फिनिशिंग आपली सुंदर दिसते. त्याला हेमिंग वगैरे करायची काही गरज नाही. काही माणसं हेमिंग करतात, काही गरज नाही हेमिंग करायची. तर तुम्ही हे जे आहे ना तसं जर फिनिशिंगमध्ये शिवलात तर ओव्हरलॉकची गरज नाही वाटत. आता सेम ह्या साईडला मी शिवला आहेत, सेम दुसऱ्या साईडला पण शिवून घ्यायचं. इथे आता इथे मी दोन्ही साईड अशा पद्धतीत जॉईन करून घेतले. आता पहिलावाला घेतला तसं दुसरावाला सुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे. तो मला स्किप करता आला असता पण मी नाही केला कारण तुम्हाला समजण्यासाठी. तर तुम्ही इथे असं पद्धतीत जॉईन करून घ्यायचं आहे. कुठे इकडे तिकडे वर खाली झालेलं नाही. जसा आहे तसा व्यवस्थित दिसत आहे सेम तसा पण तुमची फिनिशिंग आली पाहिजे. तर तुम्ही उर्वरित भाग आहे शिलाई मारायची आणि उर्वरित भाग कापून घ्यायचा किंवा कटिंग करून घ्यायचा. आता आपण सरळ बाजूने शिलाई मारली होती हेमिंगसाठी, ठीक आहे, म्हणजे फिनिशिंगसाठी. तर आता उलटा ब्लाऊज करायचा आहे, उलटा करायचा आहे आणि मेजरमेंट घेऊन फिटिंगची शिलाई मारायची आहे. जिथे शिलाई मारली ते एक शिलाई मारावी लागेल आपल्याला. सरळ करायचा आणि तो अशा पद्धतीत शिलाई मारून घ्यायची. जिथे आपण आतल्या बाजूने दुडला होता त्याच्यावरच दुसरी बाजू दुडायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची. सेम प्रोसेस दुसऱ्या साईडनेही करायची आहे अशा पद्धतीत. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओना नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअरसुद्धा करणं फार गरजेचं आहे जेणेकरून दुसऱ्या भगिनींना माझ्या या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. आय एम न्यू सबस्क्राईब असा मेसेज टाका. माझं हे नवीनच यूट्यूब चॅनल आहे, सो मला सपोर्ट करा, बाकी काही नाही. मी चांगले व्हिडिओ माझ्या प्रतीने जेवढे काही शक्य होतील तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीत फिटिंगची शिलाई मारून घ्यायची. उलटा करायचा ब्लाऊज, फिटिंगची शिलाई मारून घ्यायची.
मी फिटिंगची शिलाई मारली आहे आणि आता फक्त बघणार आहे की आपली जी गळपट्टी आहे ना ती वर खाली झाली आहे की किंवा हुक लूक पट्टी हे वर खाली झाले आहेत का हे बघणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. जर वर खाली झाली असेल ना तर शॉर्ट तुम्ही ते कट करू शकता. जेवढी पाव इंच, जास्त नाही होऊ शकत, 1-2 पाव इंच होऊ शकते. आता मी ते पायपिंग करणार, गोट पायपिंग. त्याच्यासाठी 1.5 इंचाच्या पट्ट्या अशा पद्धतीत कापून घेतल्या आणि ते स्टिच करून दाखवते तुम्हाला, थांबा. आता इथे मी गळपट्ट्या बघा कशा पद्धतीत ड्रॉ करून देते, तुम्हाला गळपट्ट्या दाखवते. 1.5 इंचाच्या मैत्रिणीनं गळपट्ट्या तयार करण्यासाठी स्टिच करून घेते, सॉरी 1.5 इंचाच्या बरोबर 1.5 इंचाच्या पट्ट्या एकमेकांना क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या आहेत आणि नंतरच पायपिंग करायचं आहे. आता इथे मी ब्लाऊजला गोट पायपिंग करते. बघा 1.5 इंचाची पट्टी एकमेकांना जॉईन करून घेतल्या, पट्ट्या ज्या 1.5 इंचाच्या काढल्या होत्या त्या आता काय करायचं, ब्लाऊजचा सरळ भाग ठेवायचा आणि थोडंसं दुमड करून म्हणजे एकाचे 2 असे पार्ट करायचे पट्टीचे आणि स्टिच करून घ्यायचं. पायपिंग लावणं फार सोपं आहे. काही लोक ओरिजिनल पायपिंग लावतात, त्याच्यामुळे ते फिनिशिंग छान येतं, पण ते लावता आली पाहिजे आपल्याला. पण साधारणतः आपण जेव्हा नवीन असतो त्यावेळी कापडाच्याच लावायच्या आणि असं स्टिच करून घ्यायचं. म्हणजे गळ्याची जी गोट पायपिंग असते ना ती ब्लाऊजला फिनिशिंग द्यायला आणखी मदत करते. त्याच्यामुळे पायपिंग चांगली आली पाहिजे, नाहीतर ब्लाऊज असा गळ्याकडनं वर उचलला जाईल आणि मग त्याचं फिनिशिंग ब्लाऊजचं मग एवढं चांगलं शिवून काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे आधीच तुम्ही गोट पायपिंग लावताना काळजीपूर्वक गोट पायपिंग लावा. आणि तुम्हाला गोट मारता येत असेल तर फार उत्तम, पण जे तुम्ही कपड्याची जे तुमचं ब्लाऊज पीस आहे त्याचा कपड्याचाच तुम्ही ती पायपिंग तुम्ही तयार करा. आता इथे हळूहळू मी लावून दाखवते तुम्हाला, मी कशा पद्धतीत लावली आहे तुम्हाला दिसत. जेवढी हवी तेवढी घ्यायची आणि फोल्ड मारायची आणि पूर्ण करायची पायपिंग, 1 साईड पूर्ण करायची अशा पद्धतीत. आता राहिलेला जो इकडे तिकडे झालेला थोडासा कपडा तो आपण कट करून घेऊया आणि नॉच मारून घ्यायची कैचीच्या साहाय्याने, जेणेकरून आपली पायपिंग पलटताना व्यवस्थित पलटेल, इकडे तिकडे राहणार नाही. आता नखाच्या साहाय्याने त्याला असं नख ओढून घ्यायचं, त्याला फिनिशिंग द्यायची, जेणेकरून आपली पायपिंग व्यवस्थित बसेल. ह्याला गोट पायपिंग म्हणतात. अशा भरपूर आहेत पायपिंग. काही लोकांना अशी आतून फोल्ड मारून पट्टी पायपिंग टाईपमध्ये आवड असते, काहींना गोटची पायपिंग आवड असते. आता इथे आतल्या साईडला डबल फोल्ड मारून मी पायपिंग लावून दाखवणार आहे. हे बघा अशा पद्धतीत लावायची, आतून दुडायची ती आणि डबल फोल्ड मारायची आणि पायपिंग लावून घ्यायची. आणि जिथे आपण शिलाई मारली होती 1/2 इंच तिथेच काय करायचं, शिलाई मारायची, इकडे तिकडे नाही जायचं, त्याच शिलाईवर शिलाई मारायची बाहेरच्या साईडने. आणि
मागच्या ड्रॉ करताना पॅटर्न ड्रॉ करताना मी सांगितलं होतं, जेव्हा गळा तुम्ही 9 इंचाचा घ्याल बॅकचा, त्यावेळी अर्धा इंच ठेवा. आता अर्धा इंच का ठेवा ते आता समजते. आता ही जी पायपिंग आपण करतो ना, त्याच्यासाठी अर्धा इंच शिलाई ठेवावी लागेल. समजलं ना. आता 8 इंच, 8 अधिक अर्धा इंच 8.5 इंचाचा गळा. आता इथे मी तुम्हाला जरा झूम करून दाखवते पायपिंग मी कशा पद्धतीत करणार आहे ते. हे बघा. जरा झूम करूनच दाखवते. ब्लाऊजची फिनिशिंग ही ब्लाऊजच्या पायपिंगवर अवलंबून असते. इथे तुम्ही जाड पायपिंग आणि बारीक पायपिंगसुद्धा करू शकता. अशा पद्धतीत मी पायपिंग लावून घेणार आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवता त्यावेळी जे मेजरमेंट घेता त्यावेळी इकडे तिकडे होतं, म्हणून तो पेपर पॅटर्नचा मी पेपर पॅटर्न देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला घाई गडबडीमध्ये जर एखादा ब्लाऊज शिवायचा असेल तर पटकन पेपर पॅटर्न घ्यायचा, फॅब्रिकवर ड्रॉ करायचा, कटिंग करायचं आणि शिवायचं. अशा पद्धतीत कशा पद्धतीत शिवायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमाने दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर अधिकच उत्तम, आणि नाही समजलं असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. पायपिंग लावताना थोडं हळूहळू जेवढा वेळ जास्त जाईल तेवढा अधिक चांगला असतो, कारण पायपिंग आपली चांगली यायला पाहिजे. आता इथे माझा जवळपास ब्लाऊज पायपिंग झाला की जवळपास 85% पूर्ण झाला. आता तुम्हाला इथे मी माझ्या ब्लाऊज शिवलेल्याची फिनिशिंग दिसतच असेल, कशा पद्धतीत फिनिशिंग आली आणि ब्लाऊज कसा मी स्टिच केला आहे. हा कटोरी ब्लाऊज आहे, 36 साईजचा ब्लाऊज आहे. जिथे मी माझे जे मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवर आता मी ते शिलाई मारून घेणार आहे, कारण पहिलं पायपिंग करणं फार गरजेचं असतं आणि नंतरच शिलाई मारायची फिटिंगची. त्याच्यामुळे आपली पायपिंग अशी खाली पडणार नाही किंवा चपटी होणार नाही. ठीक आहे. आता इथे मी बरोबर लावून बघितला माझा ब्लाऊज जो मी स्टिच केला आहे तो, तर व्यवस्थित दिसत आहे. तुम्हाला कसा दिसतं आहे सांगा. आता इथे उलटा करून घेतला आहे ब्लाऊज, हात वगैरे सरळ केले त्याचे, म्हणजे स्लीव्स. आता इथून जी हुक लूक पट्टी असते तिथून आपण हुक पट्टी असते त्याच्या हुक पट्टीवरनं आपण माप घ्यायचं, आणि लूक पट्टी असते ती लूक पट्टी सोडून माप घ्यायचं असतं, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही म्हणून सांगते. आता हुक पट्टी म्हणजे काय, जिथे हुक लावलेले असतात, आणि लूक म्हणजे ते आय बटन केलेलं असतं ते. ठीक आहे. आता दुसरं सांगण्याचा हेतू असा की जेव्हा आपण स्लीव्सचा दंडगेर घेतो 6 इंच असू दे 7.5 तो घ्यायचा,
आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. आता इथे 8 चोक 32 ना, 32 कंबर होती, 32चा चौथा भाग 8 येतो, मग 8 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर इथे 9 9.5 इंच घेतला, तिला लुझिंग हवं होतं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. असं करून स्लीव्ज, छाती आणि कंबर याचं माप घ्यायचं 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून, आणि फिटिंगचा रेषा आखून घ्यायची, फिटिंगची शिलाई मारून द्यायची. अशा पद्धतीत फिटिंगची शिलाई मारून द्यायची. आता इथे परत चेक करते, कारण इकडे तिकडे होऊ नये, कंबरचं कमी जास्त होते काहींची, तर ते होऊ नये म्हणून मी हे काम डबल टिबल वेळा करत असते फिटिंगचं. आता इथे चॉकच्या साह्याने मी रेषा आखून घेते कसं करायचं ते. आणि गळपट्टी जेव्हा तुम्ही आतून दुरता ना, त्यावेळी तुम्ही गळपट्टीला जर हात शिलाई मारलात तर ती गळपट्टी इकडे तिकडे हलत नाही. आता गळपट्टीला पण काही जण हात शिलाई मारतात, पण हे नवीन बिगिनर्ससाठी मी अशी गळपट्टी लावून दाखवली आहे. आणि तुम्ही जर गळपट्टीला हात शिलाई मारत नसाल तर नो प्रॉब्लेम, पण फिनिशिंग येण्यासाठी हात शिलाई मारणं फार गरजेचं असतं. पण ती हात शिलाई मारताना धागे पण समोरच्या भागाला दिसू नये याची काळजी घ्यायची. आता इथे मी फिटिंगची रेषा आखून घेते, म्हणजे शिलाई मारलं आहे, स्टिचिंग केलं आहे. फिटिंगची रेषा जिथे आपण फिटिंग केली रेषा मारली होती तीच फिटिंगची रेषा आपण शिलाई मारून घ्यायची आहे धाव टाक्याने. इथे 1.5 इंच एक्स्ट्रा, 1.5 इंच तुम्हाला समजतच असेल कशा पद्धतीत 1.5 इंचाची शिलाई आपण मारलेली आहे. ती मार्जिन ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे. कमी जास्तसुद्धा होता नाही. कमी जास्त जर ब्लाऊज झाला असेल तर पहिल्यांदा आपण जेव्हा स्टिच करतो फ्रंट साईडला तेव्हा मोजून बघायचं. छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन अधिक 1.5 इंच एवढंच ठेवायचं माप, आणि जेवढं बाहेर येतं ते गोळं कटिंग करून टाकायचं. पण शक्यतो माझ्या जे ब्लाऊज असतात त्याच्यात बाहेर येणं साहजिक नाहीच, पण सांगते एखाद्या वेळी आला तर तुम्ही ते कट करून घ्या. अशा पद्धती दोन्ही साईडला मी ते शिलाई मार्जिनवर शिलाई मारून घेतली आहे, फिटिंग करून घेतलं आहे ब्लाऊज. जो दोरा संपला होता तो भरून घेतला, आणि आता इथे जी चौथी जी मार्जिन रेषा राहिली होती ती इथे स्टिच करून घेतली, आणि कॉर्नरला पण एक शिलाई मारून घेतली. अशा पद्धतीत मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवायला खूप सोपा आहे. फक्त पेपर पॅटर्नवरनं कसा शिवायचा हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्याचं जर कटिंग तुम्हाला बघायचं असेल तर मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे, आणि त्याच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला दोन्ही व्हिडिओ दिसतील. तर आता हा माझा ब्लाऊज कसा आला आहे तुम्ही सांगा, कारण मी माझ्या पेपर पॅटर्न जो स्वतः तयार केला आहे त्याच्यावरूनच शिवला आहे, तुमच्यासमोरच शिवला आहे. तर तो कसा आला आहे आणि तर मला सांगाल नक्की. तर व्हिडिओ मी ते संपवते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, आता मी इथे हुक लूक केलं आहे, तिथे हुक आणि आय बटन करायचं आहे. मग आपला ब्लाऊज 100% पूर्ण झाला. तुम्हाला इस्त्री हवी आहे तर इस्त्री तुम्ही मारू शकता याच्यावर, नो प्रॉब्लेम, इस्त्री मारा. ते आमचं ब्युटिक दाखवलं आहे मी. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि ब्लाऊज दाखवला आहे कसा बसला. व्हिडिओ पाहण्याबद्दल थँक्यू.